मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते। पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या। जम्मू काश्मीरातील दहशतवाद शेवटचा घटका मोजत आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले। या प्रदेशाला 3 घराण्यांनी उद्ध्वस्त केले अशी टीका करताना या सुंदर क्षेत्रास नष्ट करणाऱ्या वंशवादी राजकारणाचा मुकाबला करण्यासाठी आपल्या सरकारने नवे नेतृत्व उभे केले आहे असेही मोदी यांनी म्हटले। जम्मूमधील दोडा जिल्ह्यात भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॅलीला संबोधित करताना म्हटले की तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊन जम्मू काश्मीरला देशाचा एक सुरक्षित व समृद्ध भाग बनवूया। जम्मू काश्मीरात 18 सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील 24 विधानसभा मतदारसंघात मतदान होत आहे। या निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांनी पहिलीच सभा येथे घेतली। उत्तर प्रदेशात आठवड्याभरातच दुसरी इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। उत्तर प्रदेशातील मेरठमधील झाकीर कॉलनीत 3 मजली घर कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत। आतापर्यंत या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून 13 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे। घटनास्थळी प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये शनिवारी ही मोठी दुर्घटना घडली। 3 मजली घर कोसळल्याने अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते। या अपघातात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून अनेक जण जखमी आहेत। ढिगाऱ्याखालून 13 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे तर अजून 2 जण ढिगाऱ्याखाली दबले असून त्यांचा शोध सुरू आहे। बीडमधील श्री साईराम मल्टीस्टेट बँकेच्या माध्यमातून साईनाथ परभणे यांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली होती। राज्यात मराठवाड्यातून मल्टीस्टेट बँकांचे घोटाळे बाहेर निघत असताना बीडमधून ज्ञानराधा घोटाळ्यानंतर शेकडो ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या साईनाथ परभणे याच्यासह 2 मुलांना अखेर पुण्यातून अटक झाली। बीडमधील श्री साईराम मल्टीस्टेट बँकेच्या माध्यमातून साईनाथ परभणे यांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली होती। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच एक मोठा गौप्यस्फोट केला आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने मला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती, पण पक्ष आणि विचारधारेसाठी मी तो प्रस्ताव नाकारला असा खुलासा नितीन गडकरींनी केला। त्यावरून आता राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे। आता यावर विविध नेते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत। नुकतंच भाजप खासदार संजय राऊत यांनी नितीन गडकरी यांच्या विधानावर भाष्य केलं आहे। संजय राऊत यांनी नुकतेच प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांना नितीन गडकरींनी पंतप्रधान पदावरून केलेल्या विधानावर प्रश्न विचारण्यात आला। त्यावर संजय राऊतांनी स्पष्टपणे भूमिका मांडली। कोणी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या नेत्याला ते फार मानतात त्यांना जर हा सल्ला कोणी दिला असेल, मला यात काहीही चुकीचं वाटत नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली। कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरण ताजं असताना आता मुंबईतही विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून सहाय्यक प्राध्यापकाचं निलंबन करण्यात आलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या BIL नायर धर्मादाय रुग्णालयात हा प्रकार घडला आहे। नायर रुग्णालयात विद्यार्थिनीचा लैंगिक छळ झाल्याने एकच संताप व्यक्त होत आहे। प्रकरणात सहाय्यक प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे। संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतर आणि चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोपी निलंबित सहाय्यक प्राध्यापकाविरुद्ध पुढील कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे। या डॉक्टरची बदली होणार होती, त्यापूर्वीच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। पुढील काही दिवस विदर्भ वगळता राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे। कोकणात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर विदर्भात उद्यापासून 2 दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे उद्यापासून 2 दिवस विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। IMDने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पावसाचा जोर आता कमी झाला असून वायव्य दिशेस मध्य प्रदेश व लगतच्या भागावर असलेले तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली असल्याने त्याचे रूपांतर ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे। सध्या हा कमी दाबाचा पट्टा मध्य उत्तर प्रदेशावर आहे, तर आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र ईशान्य दिशेस बंगालचा उपसागर व आग्नेय बांगलादेशावर सक्रिय आहे। 2018 मध्ये एका 4 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले। IPCच्या कलम 376 आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 4 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला। पीडितेला उपचारासाठी जमताराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले।
झारखंडचे मंत्री इरफान अन्सारी यांनी त्यांच्या समर्थकांसह पीडिता आणि तिच्या कुटुंबियांशी सहानुभूती व्यक्त करण्यासाठी हॉस्पिटलला भेट दिली. त्यांच्या पीडितेच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यात पीडितेचे नाव, गाव व फोटोही होते. पीडितेची ओळख उघड केल्याबद्दल इरफान अन्सारी विरुद्ध IPC, बाल न्याय कायदा आणि पॉक्सोच्या कलमांखाली FIR नोंदवण्यात आला. हायकोर्टाचे न्यायमूर्ती अरुण कुमार राय यांनी म्हटले की पीडितेची ओळख आणि तिचे छायाचित्र व्हॉट्सअपवर पाठवले आहे व व्हॉट्सअप हे कोणत्याही प्रकारचे माध्यम आणि दृकश्राव्य माध्यम या व्याख्येमध्ये येते. त्यामुळे प्रथमदर्शनी गुन्हा घडला आहे. ज्या माहितीमुळे पीडितेची ओळख पटू शकते आणि ज्यामुळे तिची ओळख मोठ्या प्रमाणावर लोकांना कळू शकते अशी कोणतीही तथ्ये दूरस्थ पद्धतीने उघड करणे गुन्हा आहे आणि ती व्हॉट्सअपवर पाठवणे गुन्हा होतो, असे निरीक्षण नोंदवत अन्सारी यांची याचिका फेटाळली. राज्य मंडळासोबतच इतर सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याबाबतचा नवा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला आहे. त्यानुसार गेली 2 वर्षे देण्यात आलेली मराठी श्रेणी मूल्यांकनाची सवलत 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून रद्द करण्यात येणार आहे. 2025-26 या सत्रापासून मराठी भाषा सर्व प्रकारच्या शाळांमध्ये सक्तीची तर असेलच, शिवाय मराठीचा पेपर हा गुण देऊन तपासला जाईल. गुणपत्रिकेत मराठी समोर गुणांचा उल्लेख राहील. तसेच इयत्ता 10वी आणि 12वी साठी देखील मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे असेल. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने आपल्या विरुद्ध फेक नरेटिव्ह सेट केले. आता असे नरेटिव्ह काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्याच गळ्यात टाकण्याची वेळ आली आहे. आपल्याकडे मुद्दे भरपूर आहेत, त्यावरून महाविकास आघाडीला घेरा, आंदोलने करा आणि त्याचवेळी केंद्र सरकारने अलीकडे घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पूर्ण ताकदीने पोहोचवा, असे आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी शनिवारी एका बैठकीत दिले. राज्यातील भाजप नेत्यांची बैठक नड्डा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर घेतली. यावेळी फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, पियुष गोयल, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे आदी नेते उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात बैठका सुरू झाल्या असल्या तरी अंतिम फॉर्म्युला लगेच जाहीर होणार नाही. पितृपक्ष संपल्यानंतर नवरात्र उत्सवाच्या काळात त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. पितृपक्षाला 18 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत पितृपक्ष असेल. पितृपक्षात कोणतेही शुभ निर्णय घेऊ नये अशी धारणा आहे. राजकीय पक्ष अनेकदा त्याचे पालन करतात, असे यापूर्वीही निदर्शनास आलेले होते. आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे, ती सुरूच राहील, पण पुढे पितृपक्ष आहे, त्यानंतरच जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करू, असे दोन्ही बाजूंचे नेते सांगत आहेत. जागा वाटपाची चर्चा मात्र पितृपक्षातही सुरू राहील. नवरात्र उत्सवाला 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. त्यानंतर जागा वाटपाचे सूत्र, विविध पक्षांचे उमेदवार जाहीर करणे हे सगळे सुरू होईल. मद्यधोरण घोटाळा प्रकरणी CBIच्या अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे जेलमधून बाहेर येताच अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दिल्लीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना एक मोठी घोषणा केली आहे. मी 2 दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे. जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही, अशी मोठी घोषणा केजरीवालांनी केली आहे. सीता जेव्हा वनवासातून परतली होती तेव्हा तिला अग्निपरीक्षा द्यावी लागली. आज मी तुरुंगातून आलो आहे आणि मी अग्निपरीक्षा देण्यास तयार आहे. त्यामुळे मी 2 दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे. जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही. मी प्रत्येक घराघरात जाऊन रस्त्यावर जाईन आणि जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही, असा निर्धार अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज झारखंड दौऱ्यावर आहेत. जमशेदपूर येथील परिवर्तन महारॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की झारखंडचे 3 शत्रू आहेत, JMM, काँग्रेस आणि RJD. वेगळ्या झारखंडच्या निर्मितीपासून RJD बदला घेत आहे, तर काँग्रेस झारखंडचा द्वेष करते. इतकी वर्षे सत्तेत राहूनही काँग्रेसने झारखंडच्या विकासासाठी काहीही केले नाही. राज्याचा विकास करायचा असेल तर भाजपला संधी द्या, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. विधानसभा निवडणुकीआधी नेते भाजप सोडून जाताना दिसत आहेत. कागलमधील समरजित सिंह घाटगे यांच्या पाठोपाठ आता विदर्भातही एक बड्या नेत्याने भाजपची साथ सोडली आहे.
3 वेळा गोंदियाचे आमदार राहिलेल्या गोपालदास अगरवाल यांनी काँग्रेसमध्ये घर वापसी केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत गोपालदास अगरवाल यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी नागपूरमधील एका कार्यक्रमात आपल्याला विरोधी पक्षातील एका नेत्याने पंतप्रधान पदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला होता. यावर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली असून नितीन गडकरी पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंद होईल असे त्यांनी म्हटले आहे. लालपरीचा प्रवास जितका आनंद देणारा, आठवणींनी भरून जाणारा असतो, तितकाच अनेकदा तो प्रवास त्रासदायकही ठरतो. कधी बस चालक आणि वाहन चालकांसोबत झालेल्या वादावादीतून संताप येतो, तर कधी बाजूच्या प्रवाशांसोबत झालेल्या कटकटीतून हा प्रवास नकोसा वाटतो. अनेकदा बस प्रवासात बसची दुरावस्थाही आपल्याला संतापाचे कारण ठरते, तर काही वेळा बसचा झालेला अपघात जीवावर बेतण्याची शक्यता असते. या सर्व अडचणींमध्ये बस प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा करणे यात काहीही गैर नाही. त्यामुळेच आता एसटीच्या प्रवासात प्रवाशांना काही अडचण आल्यास त्यांनी ती तक्रार अथवा समस्या थेट आगार प्रमुखांना फोन करून सांगावी, जेणेकरून त्यांचे तातडीने निराकरण होईल. अशा पद्धतीची यंत्रणा एसटी प्रशासनाकडून राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने एसटी बसमध्ये चालकाच्या मागील बाजूस संबंधित बस ज्या आगाराची आहे त्या आगार प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक तसेच तेथील स्थानक प्रमुख व कार्यशाळा अधीक्षक यांचा दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली नसली तरी प्रचाराला वेग आला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या राज्यभरात विविध ठिकाणी सभा, मेळावे सुरू आहेत. याच्या माध्यमातून सर्वच राजकीय पक्ष विविध आश्वासनं देत आहेत. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे हे देखील मराठवाडा दौऱ्यावर असून त्यांनी रविवारी जुनी पेन्शन योजनेच्या महाअधिवेशनात कर्मचाऱ्यांना संबोधित करताना आंदोलकांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आमचं सरकार आणा, जुनी पेन्शन योजना आणतो असं आश्वासन आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलं.